पुणे ते लोणावळा रेल्वे मार्ग हा फक्त मुंबई आणि पुणे या दोन शहरांना जोडणारा रेल्वे मार्ग नाही, तर देशातील प्रमुख मुंबई चेन्नई रेल्वे कॉरिडॉरवरील हा महत्त्वाचा टप्पा आहे। त्यामुळे दररोज लाखो प्रवाशांच्या प्रवासाचा अविभाज्य भाग असलेला हा रेल्वे मार्ग आता क्षमतेच्या टोकावर पोहोचलाय। वाढती लोकसंख्या, वेगाने वाढणारी उपनगरं आणि रोज धावणाऱ्या शेकडो रेल्वेंमुळे या मार्गावर प्रचंड ताण आता निर्माण झालाय। आणि आता परिस्थिती अशी झाली आहे की नवीन रेल्वे सुरू करणं तर दूरच, पण सुरू असलेले रेल्वे वेळेवर चालवणं आणि रुळांची देखभाल करणं सुद्धा आता रेल्वे प्रशासनासमोरचं मोठं आव्हान बनलंय। आणि धक्कादायक बाब म्हणजे रेल्वेच्या आकडेवारीनुसार या मार्गाची तब्बल 88% क्षमता आधीच वापरली जाते। त्यामुळे पुणे लोणावळा रेल्वे मार्ग नेमका किती गजबजलाय आणि त्याचा प्रवाशांवर काय परिणाम होतोय, शिवाय याचं काम करणं किती गरजेचं आहे, या सगळ्याबद्दल सविस्तररित्या बोलूयात। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। पुणे ते लोणावळा अवघ्या 64 किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग, जो मुंबई पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांना तर जोडतोच, पण मुंबई चेन्नई सुवर्ण चतुष्कोन रेल्वे मार्गावरील हा अत्यंत महत्त्वाचा दुवा मानला जातोय। मुंबई पुणे दक्षिण भारत तसेच देशाच्या विविध भागांना जोडणाऱ्या अनेक प्रवासी रेल्वे, एक्सप्रेस गाड्या, मालगाड्या आणि लोकल सेवा याच मार्गावरून धावतात। त्यामुळे हा मार्ग रेल्वे वाहतुकीच्या दृष्टीने देशातील सर्वाधिक व्यस्त मार्गांपैकी सुद्धा एक बनलाय। परिणामी आज या मार्गावरची परिस्थिती भयंकर झाली आहे, कारण दररोज लाखो प्रवाशांना सेवा देणारा हा मार्ग आता आपल्या कमाल क्षमतेच्या उंबरठ्यावर पोहोचला। त्यामुळे इथे नवीन लोकल सुरू करणं, अतिरिक्त फेऱ्या वाढवणं आणि अगदी रेल्वे रुळाची नियमित देखभाल करणं प्रशासनासमोरचं मोठं आव्हान बनलंय। दरम्यान रेल्वे विभागाच्या एप्रिल 2026 मधील आकडेवारीनुसार पुणे लोणावळा मार्गाची तब्बल 88% क्षमता आधीच वापरली जाते। म्हणजेच या मार्गावर रेल्वेची इतकी वर्दळ आहे की नव्या गाड्यांसाठी जवळपास जागा शिल्लक राहिलेली नाही असं म्हटलं जातंय। त्यात सध्या या मार्गावर दररोज सरासरी 158 रेल्वे धावतात। यामध्ये पुणे लोणावळा लोकल, मुंबई पुणे मार्गावरील इंटरसिटी एक्सप्रेस, त्याचबरोबर लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस, सुपरफास्ट रेल्वे गाड्या, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर मालवाहतूक करणाऱ्या मालगाड्यांचा सुद्धा समावेश आहे। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा मार्ग म्हणजे एखाद्या शहरातील सतत गजबजलेल्या महामार्गासारखा झालाय, जिथे वाहनांची संख्या इतकी वाढली आहे की नवीन वाहनांसाठी जागाच उरली नाहीये। दरम्यान रेल्वेच्या बाबतीत सुद्धा अगदी हाच प्रकार घडतोय। आता याचा सर्वात मोठा फटका म्हणजे लोकल प्रवाशांना बसतोय। म्हणजेच पुणे, तळेगाव, देहू रोड, आकुर्डी, चिंचवड, पिंपरी आणि लोणावळा या परिसरातील हजारो प्रवासी दररोज लोकलने प्रवास करतात। औद्योगिक क्षेत्रांचा विस्तार, IT पार्कची वाढ आणि वाढती लोकसंख्या यामुळे लोकलची मागणी सातत्याने वाढतीये। मात्र ट्रॅकवर उपलब्ध वेळ नसल्यामुळे नवीन लोकल फेऱ्या वाढवणं हे रेल्वेला शक्य होत नाहीये। आणि फक्त नवीन गाड्याच नव्हे, तर रेल्वे सेवा सुरळीत ठेवणं देखील कठीण होत चाललंय। कारण रेल्वे रूळ, सिग्नलिंग यंत्रणा, त्याचबरोबर ओव्हरहेड वायर यांची नियमित तपासणी आणि दुरुस्ती करण्यासाठी रेल्वेला काही काळासाठी वाहतूक थांबवून ब्लॉक घ्यावा लागतोय। मात्र हा ब्लॉक म्हणजे रेल्वेच्या भाषेमध्ये देखभाल आणि दुरुस्तीसाठी राखून ठेवलेला वेळ आहे। मात्र पुणे लोणावळा मार्गावर रेल्वे इतक्या मोठ्या प्रमाणात धावत असल्याने देखभालीसाठी आवश्यक असलेला पुरेसा वेळ म्हणजेच ब्लॉक मिळवणं सुद्धा कठीण बनलंय। परिणामी काही कामं मर्यादित वेळेमध्ये पूर्ण करावी लागतात आणि यामुळे तांत्रिक बिघाड होण्याची शक्यता वाढते। त्याचबरोबर एखादी छोटी समस्या देखील संपूर्ण रेल्वे वाहतुकीवर परिणाम करणारी सुद्धा ठरू शकते। दरम्यान या मार्गावर आणखी एक मोठी समस्या म्हणजे साखळी विलंब। म्हणजे एखादी रेल्वे काही मिनिटं उशिरा धावली तरी तिच्या मागून येणाऱ्या अनेक रेल्वेंचं वेळापत्रक हे मोठ्या प्रमाणात विस्कळीत होतंय। कारण ट्रॅकवर अतिरिक्त जागा उपलब्ध नसल्यामुळे एका रेल्वेचा विलंब हा थेट रेल्वेंवर परिणाम करणार होतोय। आणि त्यामुळे काही वेळा एका रेल्वेला प्राधान्य देताना दुसऱ्या रेल्वेतील प्रवाशांना सुद्धा प्रतीक्षा करावी लागतेय आणि याचा परिणाम माल वाहतुकीवर सुद्धा होत आहे। शिवाय प्रवासी रेल्वे वेळेवर धावाव्या त्यासाठी अनेकदा मालगाड्यांना लूप लाईनवर सुद्धा थांबवावं लागतंय आणि त्यामुळे माल वाहतुकीचा वेग कमी होतो आणि उद्योग क्षेत्राला सुद्धा त्याचा अप्रत्यक्षरित्या मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा सोसावं लागतंय। आणि इतकंच नाही तर सणासुदीच्या काळामध्ये किंवा सुट्ट्यांच्या हंगामामध्ये परिस्थिती आणखीनच कठीण होते। म्हणजे अतिरिक्त विशेष रेल्वे सोडण्याची मागणी त्या काळामध्ये वाढते। मात्र आधीच गजबजलेल्या या मार्गावर नव्या गाड्यांसाठी वेळ आणि जागा शोधणं रेल्वे प्रशासनासमोरचं एक मोठं आव्हान सुद्धा ठरतं। दरम्यान याबद्दल रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी हेमंत कुमार बेहरा यांनी सांगितले की पुणे लोणावळा मार्गाचा उपलब्ध क्षमतेच्या जवळपास
88% वापर होतोय. सुरक्षित रेल्वे वाहतुकीसाठी रुळांच्या देखभाल दुरुस्तीसाठी ब्लॉक घेणं आवश्यक असून तो नियमितपणे घेतला जातोय आणि प्रवासी रेल्वे वेळेवर धावण्यासाठी रेल्वे प्रशासन सातत्याने प्रयत्न करत असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय. मात्र त्यातही इथली सगळ्यात मोठी अडचण म्हणजे या मार्गावर असणाऱ्या दोन मार्गिका, म्हणजे दोन मार्गिकांवरच हा सर्व प्रकारच्या रेल्वे धावत असल्यामुळे नवीन लोकल फेऱ्या वाढवण्यासाठी आवश्यक जागा आणि वेळ उपलब्ध होत नाहीये. शिवाय इथे तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकांची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी सुद्धा केली जातीये आणि नागरिकांच्या मागणीनुसार आता या प्रकल्पाला सुद्धा गती मिळत असल्याचं म्हटलं जातंय. दरम्यान या प्रकल्पानंतर सध्याच्या दोन मार्गिका प्रामुख्याने उपनगरीय म्हणजेच लोकल सेवांसाठी वापरल्या जातील, तर नव्याने उभारल्या जाणाऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकांवर लांब पल्ल्याच्या प्रवासी रेल्वे त्याचबरोबर मालगाड्या सुद्धा धावू शकणार आहेत आणि यामुळे रेल्वे वाहतुकीचं विभाजन होऊन विलंब कमी होईल. म्हणजेच लोकलच्या फेऱ्या सुद्धा यामुळे वाढवता येतील आणि भविष्यातील वाढती प्रवासी संख्या हाताळणं अधिकच सोपं होऊन जाईल. शिवाय पुणे लोणावळा मार्गावर सध्या दररोज 42 उपनगरीय लोकल फेऱ्या सुद्धा चालवल्या जात आहेत आणि या लोकलमधून दररोज सुमारे 60,000 प्रवासी प्रवास करत आहेत. याशिवाय मुंबई पुणे दरम्यान इंटरसिटी आणि इतर प्रवासी रेल्वेमधून दररोज सुमारे 12,000 प्रवासी प्रवास करतायत आणि वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता अतिरिक्त मार्गिका उभारणं ही काळाची गरज बनली असल्याचं सुद्धा मत व्यक्त केलं जात आहे. दरम्यान रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते अतिरिक्त दोन मार्गिका उपलब्ध झाल्यानंतर देखभाल दुरुस्तीची कामं सुद्धा रेल्वे सेवा बंद न करता येऊ शकतील. सध्या ट्रॅक दुरुस्तीसाठी रेल्वे वाहतूक काही काळ थांबवावी लागते. मात्र 4 मार्गिका झाल्यानंतर एका मार्गिकेवर देखभाल सुरू असताना सुद्धा उर्वरित मार्गिकांवर रेल्वे वाहतूक सुरू ठेवणं हे सहजपणे शक्य होणार आहे आणि यामुळे वेळेवर सेवा त्याचबरोबर सुरक्षितता आणि रेल्वेची एकूण कार्यक्षमता वाढण्यास सुद्धा मोठ्या प्रमाणात मदत होईल. आणि म्हणूनच पुणे लोणावळा रेल्वे मार्ग आज क्षमतेच्या मर्यादेपर्यंत पोहोचलाय. वाढती लोकसंख्या, वाढती प्रवासी संख्या, वाढती माल वाहतूक आणि मर्यादित रेल्वे पायाभूत सुविधा यामुळे हा मार्ग प्रचंड ताणाखाली आहे. त्यामुळे भविष्यात नवीन रेल्वे मार्ग, अतिरिक्त ट्रॅक किंवा स्वतंत्र उपनगरीय कॉरिडॉर उभारण्याची गरज अधिक तीव्रतेने सुद्धा जाणवू लागली आहे. अन्यथा येत्या काही वर्षांमध्ये पुणे लोणावळा रेल्वे मार्गावरील गर्दी आणि विलंबनाचा प्रश्न आणखीनच गंभीर होण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त केली जाते. परंतु तुर्तास आपण इथेच थांबूया. पण तुम्ही सांगा, तुम्ही या मार्गावरून प्रवास करताना तुम्हाला कोणकोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतंय? पण त्याआधी अशाच माहितीपूर्ण विषयावर माहिती जाणून घेण्याकरिता कट टू कटच्या YouTube चॅनलला फॉलो करायला विसरू नका.